अ.एस.ओ.चे अध्यापक विद्यालय अहमदनगर. माझं नाव देविका उन्मेष शेंदे. वर्ष दुसरे, तुकडी अ, हजेरी क्रमांक 20. विषय विज्ञान व गणित अध्ययन अध्यापनशास्त्र. मार्गदर्शक सौ झांबरे मॅडम. माझा घटक सामान्य विज्ञानातील एका घटकाचे आशय विश्लेषण. पहिला, पाठ्यपुस्तकातील पाठ्यांशाच्या अनुषंगाने असलेला मजकूर म्हणजे आशय होय. दुसरं, आशय योग्य तऱ्हेने विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्यासाठी आशय विश्लेषण करणे गरजेचे असते. तिसरं, आशयाचे विश्लेषण करणे म्हणजे आशयात असलेले मुद्दे व त्यातील परस्परसंबंध शोधणे होय. आशय विश्लेषणामध्ये असणारे घटक: पहिलं संबोध, दुसरं संकल्पना, तिसरं व्याख्या, चौथं तथ्य, पाचवं सूत्र, सहावं गृहीतक, सातवं आकृत्या. हे आहेत आशय विश्लेषणातले घटक व त्याची आकृती. मी निवडली आहे इयत्ता 6वी, विषय सामान्य विज्ञान, घटक क्रमांक 9, गती व गतीचे प्रकार. पहिलं संबोध. संबोध म्हणजे समान गुणधर्म असलेल्या बाबींच्या समूहास संबोध म्हणतात. संबोध विविध अध्ययन अनुभूतीतून तयार होतात. जसे गती, गतीचे प्रकार, रेषीय गती, नैक्यरेषीय गती, रेषीय एकसमान गती, रेषीय असमान गती, आंदोलित गती, वर्तुळाकार गती, चाल, अंतर. संकल्पना. मृत किंवा अमृत बाबींच्या समूहास किंवा समूहाच्या एकत्रित नावास संकल्पना असे म्हणतात. म्हणजे संकल्पनेचा विशिष्ट नाव असते. वस्तूचे ठराविक वेळेत होत असलेले विस्थापन, संचलन करणाऱ्या सैनिकांची गती, घसरगुंडीवरून घसरणाऱ्या मुलींची गती, झोपाळ्यावर झुलताना झोक्याची गती, पंख्याची गती, ठराविक कालावधीत एक आंदोलन किंवा एक फेरी पूर्ण करणे, नियतकालिक गती, एकक कालावधीत वस्तूने पार केलेले अंतर. व्याख्या. एखाद्या बाबीचे अचूक व योग्य शब्दात केलेले वर्णन म्हणजे व्याख्या होय. जसं की पहिलं, वस्तूचे ठराविक वेळेत एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी होत असलेले विस्थापन म्हणजे गती होय. दुसरं, एकाच रेषेत वस्तूचे विस्थापन होत असेल तर त्या गतीला रेषीय गती म्हणतात. तिसरं, एकक कालावधीत एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर जेव्हा सतत सारखेच असते तेव्हा त्या गतीला रेषीय एकसमान गती म्हणतात. चौथं, एकक कालावधीत एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर जेव्हा सतत बदलते तेव्हा त्या गतीस असमान गती म्हणतात. पाचवं, एका सरळ रेषेत न जाणाऱ्या वस्तूच्या गतीस नैक्यरेषीय गती म्हणतात. सहावं, झोपाळ्याच्या हेलकाव्याला आंदोलनामुळे प्राप्त होणाऱ्या गतीस आंदोलित गती म्हणतात. सातवं, वर्तुळाकार मार्गाने फेरी पूर्ण करणाऱ्या गतीस वर्तुळाकार गती म्हणतात. आठवं, ज्या गतीमध्ये गतिमान वस्तू ठराविक वेळेनंतर एकाक्रम आशयातील घटक विशिष्ट बिंदूतून पुन्हा जाते त्या गतीला नियतकालिक गती म्हणतात. नववं, ज्या गतीची दिशा व चाल सतत बदलत असते त्या गतीला यादृच्छिक गती म्हणतात. 10वं, एका कालावधीत वस्तूने पार केलेल्या अंतरास त्या वस्तूची चाल असे म्हणतात. तथ्य व तत्व. एकापेक्षा अधिक संकल्पना आल्यानंतर त्यातील परस्पर संबंध दाखविणारे विधान म्हणजे तत्व होय. पहिलं, गतिमान वस्तूचे सतत विस्थापन होत असते. दुसरं, घसरगुंडीवरून घसरणाऱ्या मुलांची गती रेषीय असमान गती असते. गती आंदोलित गती असते. तिसरं, झोपाळ्यावर झुलताना आंदोलने होतात त्यामुळे पंख्याची गती वर्तुळाकार गती असते.
चौथं, संचलन करणाऱ्या सैनिकांची गती रेषीय एकसमान गती असते. पाचवं, फुलपाखराची गती यादृच्छिक गती असते. सूत्र: विशिष्ट पद्धतीने वारंवार कराव्या लागणाऱ्या कृतीसाठी तयार केलेले एक गणिती विधान म्हणजे सूत्र होय. चाल: पार केलेले अंतर अंतर पार करण्यास लागणारा वेळ. गृहीतक म्हणजे गृहीतक धरलेले किंवा स्वीकारलेले जे सिद्ध करण्याची गरज नाही आणि विषयात बऱ्याच गोष्टी गृहीत कराव्या लागतात. जसं एखादी वस्तू गतिमान असताना तिला एकाच प्रकारची गती नसते. यादृच्छिक गतीला कोणतीही निश्चित दिशा नसते. गतिमान वस्तूचे सतत विस्थापन होत असते. आकृत्या: अमूर्त बाबी मूर्त रूपात दाखविण्यासाठी वापरलेले चित्ररूप वर्णन म्हणजे आकृती. जसं की झोपाळा, पंखा, विमान, फुलपाखरू उडणारे, घसरगुंडी, घड्याळ, चरखा, मेरी गो राऊंड, संचलन करणारे सैनिक. हा तो घटक आहे इयत्ता 6वीचा जो मी निवडलेला आहे, गती व गतीचे प्रकार. थँक्यू.